नमस्कार मित्रांनो, यंदा कधी आहे अधिकचा महिना? अधिक महिन्याचे महत्त्व. अधिक मासात जावयाला का असतं एवढं महत्त्व? जाणून घ्या. मराठी पंचांगानुसार दर 3 वर्षांनंतर अधिकचा मास येत असतो. यंदा अधिक मास कधी आहे याबद्दल जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पुरुषोत्तम मास किंवा मलमास, त्यालाच महाराष्ट्रात अधिक मास असं म्हटलं जातं. दर 3 वर्षांनी अधिक मासाचा महिना येत असतो. यंदा अधिक मास हा 17 मे पासून ते 15 जून दरम्यान असणार आहे. या काळात शुभ कार्य किंवा समारंभ करण्यात येत नाहीत, पण या महिन्यात जावयाला विशेष महत्त्व असते. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असून त्यांची उपासना करणे अत्यंत शुभ मानले जाते. हिंदू पंचांगानुसार हा ज्येष्ठ महिना असतो, म्हणजे यावर्षी 2दा ज्येष्ठ महिना असणार आहे. अधिक मास हा आषाढ महिना संपला आणि श्रावण सुरू होण्यापूर्वी येतो. हा महिना खास करून नवीन जोडप्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा असतो. सासूरवाशीन मुलीचे आई वडील जावयाला आणि मुलीला घरी जेवायला बोलावतात आणि त्यांना अधिक मासाचं वाण देतात. अधिक मासात 33 आकड्याचे महत्त्व. वसिष्ठ सिद्धांताप्रमाणे अधिक महिना हा 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांनंतर, म्हणजे साधारण 33 महिन्यांनंतर येत असतो. या 33 महिन्यांसाठी म्हणून 33 वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते. याचा उल्लेख अनेकदा 30-3 असा करण्यात येतो. त्यामागील कारण म्हणजे 30 दिवसांचा हाच पण महिना असतो. या काळात काही लोक महिन्याभराचे व्रत देखील करतात. जर तुम्ही कथा वाचनाचे व्रत करत असाल तर शेवटचे 3 दिवस दिवसातून 2 वेळा करून हे पुढील 3 दिवस भरून काढावे. म्हणजे 33 ही संख्या अधिक मासामध्ये महत्त्वाची मानली जाते, कारण आपल्या हिंदू धर्मात 33 कोटी देव असतात. यामुळेच अधिक मासात जावयाला असते महत्त्व. अधिक मासाला महाराष्ट्रात धोंड्याचा महिना पण म्हटलं जातं. नवीन लग्न झालेल्या जावयाला या काळात सासरी बोलावून विशेष जेवण म्हणजे धोंडे दिले जाते. पुरुषोत्तम म्हणजे नारायण आणि विवाह प्रथेनुसार जावयाला नारायण मानलं जातं. त्यानुसार विवाह संस्कार करण्यात येतात. त्यामुळे मुलीच्या आईवडिलांसाठी जावई हा नारायणाचं रूप असतो. जावई हा मुलीच्या आईवडिलांसाठी नारायणासारखा असल्याने या काळात 33 अनारसे, धोंडे आणि इतर भेटवस्तू देऊन जावयाचे लाड करण्यात येतात. यालाच अधिक मासात जावयाला मानाचे वाण असेही महाराष्ट्रात संबोधलं जातं. अनेक ठिकाणी जावयाला चांदीचा दिवा, तांब्या किंवा अन्य भेटवस्तू देण्याची प्रथा परंपरा असून यामागे अधिक मासात दान हे अधिक पुण्यप्रद मानलं गेलं आहे. त्यासोबतच हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की अधिक महिन्यात जावयाला चांदीचे निरांजन नक्कीच दिले पाहिजे, कारण देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाला महत्त्व आहे. त्यामुळे मुलीच्या सुखी संसारासाठी जावयाला चांदीचे निरांजन देणे खूप शुभ मानले जाते असं म्हणतात. त्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यांना त्यांचे शुभाशीर्वाद लाभतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.